अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी नकार देत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलाय। अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतून अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनासमोर आपली भूमिका ठामपणे मांडली। पानसरे यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले। निवडणूक प्रक्रियेत काही मुद्द्यांबाबत त्यांनी आक्षेप नोंदवत न्याय आणि पारदर्शक प्रक्रियेची मागणी केली आहे। तसेच कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले। दरम्यान पानसरे यांच्या या भूमिकेमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। प्रमुख पक्षांच्या रणनीतीवर याचा परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त होतीये। तर आगामी काळात या निवडणुकीत आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याचीही चिन्हे दिसतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील ही निवडणूक आधीच प्रतिष्ठेची मानली जात असताना दत्तात्रय पानसरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण आणखी तापलंय। आता अर्ज माघारीनंतर अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट होणार असून सर्वांचं पुढील घडामोडींवर लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। मी विड्रॉलवर सही केलेली नाहीये। विड्रॉल करू नये म्हणून मी अर्ज दिलेला आहे। दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे माझं नाव आहे। मी अपक्ष म्हणून सर्व मतदारांच्या खातर माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी आणि मतदारांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज केलेला आहे। जर चुकीच्या पद्धतीने मी आत्महत्या करत अर्ज घ्या ना, एकच